सध्या नाशिकमध्ये ना ओला उबरचे रेंटल आहे ना सर्व लोक बंद करून ठेवताय, सगळे ड्रायव्हर बंद करून ठेवताय. का माहितीये का? ओला उबरच्या रेंटलचे रेट आहे ना इतके कमी आहे ना की विचाराच्या बाहेर. 1 तासाचे 200 रुपये. अरे ओला उबर कंपनीला काहीतरी वाटायला पाहिजे यार, 4 व्हीलर आहे. हा, ऑटोवाला तर सोडा, 2 व्हीलर वाला सुद्धा जाणार नाही 1 तासामध्ये 200 रुपयासाठी. जाईल का? त्याला परवडेल का? तर आम्हाला कसं काय परवडेल सांगा ना. तुम्ही एवढे कमी रेट देता. 8 तास 80 किलोमीटरचे तुम्ही 1000-1200 रुपये देता. त्याच्यामध्ये 165 रुपयाचं तुमचं रिचार्ज गेलं उबरचं, सीएनजी गेला, मेंटेनन्स गेल्याच्या नंतर काय उरतं आम्हाला? काही उरतं का खाली? हा, त्याच्यामुळे आजपासून आहे ना सगळेजण म्हणजे जेवढे बी नाशिकचे आहे ना ओला उबर चालवताय ना सगळेजण ना का रेंटल बंद करून टाकणार आहे. मी सुद्धा बंद केली मित्रांनो. हे बघा, सगळ्यांनी बंद करून टाकलेली रेंटल बुकिंग. रेंटलचं ऑप्शन आहे ना सगळ्यांनी बंद करून टाका, अजिबात परवडत नाही. मुंबईमध्ये ना 8 तास 80चे रेट एकदम रेंटलला एकदम परफेक्ट आहे. तसे रेट आमच्या नाशिकमध्ये सुद्धा द्या. ओला उबरला रिक्वेस्ट आहे. बाकीचे रेट नाही वाढवले तरी चालेल, पण रेंटलचे रेट आहे ना तुम्ही वाढवून द्या. हा खूप मोठा प्रॉब्लेम होऊ राहिला ड्रायव्हरांना. त्याच्यामुळे रिक्वेस्ट आहे ओला उबर कंपनीला. आणि मित्रांनो, माझ्या व्हिडिओमध्ये काही तथ्य वाटलं तरच मला फॉलो करा, पण शेअर करायला विसरू नका. धन्यवाद पब्लिक.